नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती विविध आस्थापनांचे कट ऑफ विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू कव्हर केलेले आहेत. तुम्ही चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओज बघू शकता. आज जिल्हा परिषद गोंदियाचे कट ऑफ आपण ॲनालिसिस करणार आहोत. हे सगळे ॲनालिसिस आपल्याला प्रिफरन्स देण्यासाठी आणि आपल्याला माहिती मिळवण्यासाठी की अगोदरचे काय कट ऑफ होते त्यासाठी मदत करत आहे. एज्युकेशनल लेवल प्रायमरी आहे मित्रांनो आणि मीडियम इथे मराठी असणार आहे. अगोदर आपण सगळ्यात पहिले सब्जेक्टनुसार आणि पोस्टनुसार हे सगळे ॲनालिसिस करूयात. त्यानंतर आपण कॅटेगरी वाईज बघणार आहोत. मग आपल्याला लक्षात येईल की हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल एकदा तुम्हाला ॲनालिसिस करता आलं की यावेळेसची जी टेट झालेली आहे, नेक्स्ट टाईमची जी टेट होईल किंवा याच्या अगोदरची टेट झालेली आहे, असं कंपेरेटिव्ह स्टडी तुम्हाला करायचा असतो. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपियर्ड, डिफिकल्टी लेवल ऑफ दॅट एक्झामिनेशन, पवित्र पोर्टल रिझर्वेशन्स, वॅकेन्सीज, हा सगळा डेटा जेव्हा मिळतो मित्रांनो, डेटा कधीच युजलेस नसतो. मागचा पण नाही आणि अगोदरचा पण नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की आता हे पास्टचे कट ऑफ बघून आपल्याला काय मिळणार आहे आणि मग त्यावरूनच आपल्याला डेटा हा सगळा ॲनालिसिस केल्यावरती आपल्याला प्रेडिक्शन्स केले जातात. एक कंपॅरेटिव्ह ॲनालिटिकल करून तो एक स्टडी असतो. त्या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत होत असतात. म्हणूनच आपण हे सगळ्या गोष्टी अभ्यासत आहोत, याला वेळ देत आहोत सगळ्या गोष्टींना आणि आपल्याकडे तो वेळ आहे प्रिफरन्स देण्या अगोदर. कारण पवित्र पोर्टलमध्ये फक्त तुमचे टेटचे मार्क्स नाहीत, तर पवित्र पोर्टलचे प्रिफरन्सेस पण तुमचं सिलेक्शन ठरवत असतात. तर आता आपण गोंदिया जिल्हा परिषदचं सुरू करूयात कट ऑफ ॲनालिसिस करायला प्रायमरीचं आणि मराठी मीडियमसाठी. अंडर ग्रॅज्युएट टीचर वर्ग 1 ते 5वीसाठी मराठी मीडियमच्या 219 ग्रँटेड ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या मित्रांनो. 151 कॅन्डिडेट फक्त एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 56वरती तुम्हाला विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. आणि विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर PH आपल्याला इथे 72 कट ऑफ बघायला मिळतो. ग्रॅज्युएट टीचर क्लास 6 to 8साठी लँग्वेज मराठीचं विदाऊट एनी मीडियम रिस्ट्रिक्शन्स, कारण लँग्वेजेससाठी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की मीडियम रिस्ट्रिक्शन राहत नाही. एडेडच्या 44 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या मराठी भाषा शिक्षकासाठी 6वी ते 8वीसाठी आणि 44 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 117वरती तुम्ही कट ऑफ इथे बघू शकता आणि PH कॅटेगरीचं 69वरती. ग्रॅज्युएट टीचर 6 to 8 मॅथ्स सायन्ससाठी, आता ही इंग्लिश मीडियमची जाहिरात आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आपण ह्याच सगळ्या व्हिडिओजमध्ये इंग्लिश आणि मराठी मीडियम दोन्ही कव्हर करत आहोत. इंग्लिश मीडियम म्हणजे हे सेमीच्या जागा आहेत मित्रांनो. बरेच विद्यार्थी आपले मित्र आहेत जे सगळे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये इंग्लिश मीडियम किंवा सेमी इंग्लिशची मागणी करत आहेत किंवा हिंदी मीडियमची मागणी करत आहेत जिल्हा परिषदनुसार. तर या सगळ्या जिल्हा परिषदचे तुम्ही व्हिडिओज बघून घ्या, त्यामध्येच आपण सगळे मीडियम्स कव्हर केलेले आहोत किंवा करत आहोत. तर 6 ते 8साठी मॅथ्स सायन्स इंग्लिश मीडियमसाठी गव्हर्नमेंट ग्रँटेड पोस्ट 48 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. फक्त 15 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 104वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. 6 ते 8साठी सेम वॅकन्सी आहे, पण मराठी मीडियमसाठी आहे आता गणित विज्ञानची. इथे 49 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 49 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 116वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे आणि विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर PH 105 इथे तुम्ही कट ऑफ बघू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो 360 जागांसाठी ॲडव्हर्टाईज होती गोंदिया जिल्हा परिषदमध्ये प्रायमरीसाठी आणि 259 फक्त कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. तुम्ही मॅथमॅटिक्स इथे करू शकता आता व्यवस्थित की कशा पद्धतीने नेक्स्ट राऊंडला वॅकन्सीज गेल्या असतील किंवा वॅकंट पोझिशन सध्याही तिथे असतील. ते आता आपल्याला वॅकन्सीज आल्यावरतीच बघायला मिळेल की कशा पद्धतीने फिल झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज इथे ॲनालिसिस केलेलं आहे गोंदिया जिल्हा परिषदचं. मराठी मीडियमचं पण बघितलं, इंग्लिश मीडियमचं पण वॅकन्सीजचं बघितलं आहे. आता आपण कॅटेगरी वाईज बघणार आहोत जेणेकरून आपल्याला परफेक्ट आयडिया येऊन जाईल की आपल्या कॅटेगरीची आपल्या सब्जेक्टची काय एक्झॅक्टली कट ऑफ होतं आणि आपण सध्या आपल्या मार्क्सवरती कुठे स्टँड करतो. तर तुमचा वेळ वाचवण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ जास्त लेंदी नसला पाहिजे, तुमचं लवकरात लवकर तुमचं ॲनालिसिस झालं पाहिजे, म्हणून आपण काय करणार आहोत की मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती शो करतो. तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून इथे बघू शकता. तुम्ही जनरल कॅटेगरीचे असाल तर आपल्या कॅटेगरीचं आपापल्या कॅटेगरीनुसार आता बघायचं आहे तुम्हाला किंवा आपण सब्जेक्ट वाईज आणि पोस्ट वाईज ऑलरेडी ॲनालिसिस केलेलं आहे. तर ॲडव्हर्टाईज पोस्ट किती होत्या कॅटेगरीला, कॅन्डिडेट्स किती इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि टेटचा कट ऑफ काय होता, अशा पद्धतीने आता आपण कॅटेगरी वाईज या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. त्यानंतर 11thपासून इथून शेड्यूल कास्टसाठी इथून 11पासून तर तुम्हाला कम्प्लिटली इथे 19पर्यंत शेड्यूल कास्टचे 20 सगळे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तुम्हाला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. ह्या ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत, हे नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि इकडे आपण कट ऑफ बघू शकतो. ST कॅटेगरीसाठी शेड्यूल ट्राईबसाठी मित्रांनो विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनपासून तर विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन अशा इथे 2 पद्धतीने जागा होत्या, ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या आणि हे कट ऑफ बघायला आपल्याला इथे मिळत आहेत. आणि VJAसाठी विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनपासून तर VJA सगळे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तुम्ही इथे 22 ते 27पर्यंत बघू शकता.
हे ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट आहेत. हे कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि इकडे कट ऑफ मेन्शन केलेले आहेत. NTCसाठी मित्रांनो विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इकडे 34 पर्यंत तुम्ही बघू शकता. व्हिडिओ पॉज करून घ्या आणि स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर मित्रांनो 35 पासून इथपासून तर तुम्हाला 40 पर्यंत NTDसाठी विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, जिथे NA दिसेल विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनच्या पोस्ट आहेत. इकडे ॲडव्हर्टाइज पोस्ट आहेत. इकडे कॅन्डिडेट्स आहेत इलिजिबल रिकमेंडेशनसाठी आणि इकडे टेटचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो. इथे तुम्ही 40 पर्यंत NTD कॅटेगरीसाठी इथे कट ऑफ बघू शकता. त्यानंतर 41 पासून मित्रांनो तर 49 पर्यंत EWSचे सगळे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, सगळ्या वॅकेन्सीज, ॲडव्हर्टाइज पोस्ट, कॅन्डिडेट्स एलिजिबल आणि कट ऑफ इथे मेन्शन केलेले आहेत. तर अशा पद्धतीने 360 जागांची जाहिरात आपण बघितलेली आहे. 259 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आपण कॅटेगरी वाईज, सब्जेक्ट वाईज, पोस्ट वाईज सगळं ॲनालिसिस केलेलं आहे. आता तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे की आता येणाऱ्या वॅकन्सीज जेवढ्या येतील त्यानुसार आपण कुठे स्टँड करतो, कट ऑफ काय होते. ऑलरेडी तुम्हाला एक फॅमिलिरिटी ऑलरेडी झालेली आहे पोर्टलसाठी. हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच टीचिंग रिलेटेड अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.